बालकाचा मृत्यू अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथील दोन बालक घरासमोर खेळत असताना कॅनॉलमधील पाण्यात पडल्याने दोन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रोजी सायंकाळी 4 वाजता घडली आहे. निमगाव येथील बालक घरासमोर खेळत होते. खेळताना कॅनॉलमध्ये पडले. नातेवाईकांनी बालकाचा शोध घेतला असता बालक कॅनॉलमध्ये असल्याचे लक्षात येताच तात्काळ बालकांना पाण्याच्या बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी बालकांना मृत घोषित केले. कॅनॉलमध्ये पाणी असल्याने स्वस्तिक सचिन राठोड, वय 3 वर्ष, राहणार निमगाव तालुका अर्धापूर, श्रावणी विठ्ठल चव्हाण, वय 3 वर्ष, राहणार बेलखेड तालुका उमरखेड दोन बालकांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. बालकांचे शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे निमगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन बालकांचा मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कॅनॉल परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून जाळी लावण्यात यावी अशी मागणी निमगाव परिसरातील जनतेच्या वतीने होत आहे. बालकाचा मृत्यू अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथील दोन बालक घरासमोर खेळत असताना कॅनॉलमधील पाण्यात पडल्याने दोन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रोजी सायंकाळी 4 वाजता घडली आहे. निमगाव येथील बालक घरासमोर खेळत होते. खेळताना कॅनॉलमध्ये पडले. नातेवाईकांनी बालकाचा शोध घेतला असता बालक कॅनॉलमध्ये असल्याचे लक्षात येताच तात्काळ बालकांना पाण्याच्या बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी बालकांना मृत घोषित केले. कॅनॉलमध्ये पाणी असल्याने स्वस्तिक सचिन राठोड, वय 3 वर्ष, राहणार निमगाव तालुका अर्धापूर, श्रावणी विठ्ठल चव्हाण, वय 3 वर्ष, राहणार बेलखेड तालुका उमरखेड दोन बालकांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. बालकांचे शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे निमगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन बालकांचा मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कॅनॉल परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून जाळी लावण्यात यावी अशी मागणी निमगाव परिसरातील जनतेच्या वतीने होत आहे. बालकाचा मृत्यू अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथील दोन बालक घरासमोर खेळत असताना कॅनॉलमधील पाण्यात पडल्याने दोन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रोजी सायंकाळी 4 वाजता घडली आहे. निमगाव येथील बालक घरासमोर खेळत होते. खेळताना कॅनॉलमध्ये पडले. नातेवाईकांनी बालकाचा शोध घेतला असता बालक कॅनॉलमध्ये असल्याचे लक्षात येताच तात्काळ बालकांना पाण्याच्या बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी बालकांना मृत घोषित केले. कॅनॉलमध्ये पाणी असल्याने स्वस्तिक सचिन राठोड, वय 3 वर्ष, राहणार निमगाव तालुका अर्धापूर, श्रावणी विठ्ठल चव्हाण, वय 3 वर्ष, राहणार बेलखेड तालुका उमरखेड दोन बालकांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. बालकांचे शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे निमगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन बालकांचा मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कॅनॉल परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून जाळी लावण्यात यावी अशी मागणी निमगाव परिसरातील जनतेच्या वतीने होत आहे.